हे बघा, मी भिकारचोट मान्याला आव्हान देतोय, तुझ्या दम असेल तू एका बापाची अवलाद असती ना तर त्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या टाकीवर नाही, मुख्यमंत्र्यांच्या गेटवर जाऊन आंदोलन करून दाखव, मग तुला आम्ही पाठ थुपटू. बोलायला सोपं असतं, इथं जाईल तिथं जाईल तिथं जाईल, आणि खरं तर राज्यातील जे अनेक आमदार सत्तेत राहतात आणि त्याला सपोर्ट करतायत, याकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामध्ये अजितदादा गटाचे सुद्धा आहेत, त्यामध्ये शिंदे गटाचे सुद्धा आहेत, त्यामध्ये भाजपचे सुद्धा आहेत, आणि विशेषतः शिंदे गटाचा उदय सामंत नावाचा मंत्री याला जाणीवपूर्वक राज्यामध्ये जातीवाद पेटवायचा, दंगल घडवायची आणि कुठेतरी स्वतःला उपमुख्यमंत्री होण्यासाठी स्वप्न पाहताय. आणि दुसरा तो झाडू पोचा करणारा दलाल आमदार प्रसाद लाड हा जाणीवपूर्वक मंत्री होण्यासाठी मंत्रिपदाचं स्वप्न पाहण्याच्या नादात मुख्यमंत्र्याला टार्गेट करण्याची सुपारी देत असेल मान्याला, तर त्याकडे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन बघितलं पाहिजे. आपलं कोण परक कोण बघितलं पाहिजे, नाही तर ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं, ओबीसीचे मतं घ्यायचे, सत्तेवर जाऊन बसायचं आणि दबाव टाकणाऱ्याला न्याय द्यायचा, आणि ज्यांनी तुम्हाला मतं देऊन सत्तेत नेऊन बसवलं यांच्यावर अन्याय करण्याचं सातत्यानं सुरू झालेलं दिसत आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थोडं जरा डोक्याचा विचार करावा, अभ्यास करून निर्णय घेण्याचं काम करावं. जो लाखांचा प्रतिसाद होता तो हजारावर आलाय, आणि प्रतिसाद म्हणता येत नाही त्याला. आमदारांनी गाड्या पाठवल्याच्या नंतर त्या भागातील स्थानिक जिथल्या तिथले आमदार गाड्या पाठवतात, आणि त्या गाड्या पाठवल्याच्या नंतर हजार लोकांची गर्दी, हा काही मोठी गोष्ट नाही. आणि मराठ्यांना विशेषतः जरांगेच्या टीमला 100 लोकांच्या हजार कसे दाखवायचे माहीत आहेत. आंतरवाली सराटीमध्ये किती 25-30 एकर जमीन होती, 25-30 एकर मध्ये यांच्या बापानी करोडो लोक बसवले होते का? फक्त मीडिया हाताशी धरायची, मीडियाला सांभाळून घ्यायचं, मीडियाला सांगायचं करोड लोक आले. म्हणजे मीडियावाल्यांनी सुद्धा सांगावं 25 एकर मध्ये किती लोक बसतात. एका एकरात 10,000च्या वर लोक बसत नाहीत. 25 एकर म्हणजे 2-2.5 लाख लोक बसले असतील, परंतु 2-2.5 लाखांचे 3 कोटी मराठी रस्त्यावर अशा खोट्या बातम्या करायच्या. त्याच प्रकारे 500,000 लोक गोळा होतात, त्याच्यातून लाखो दाखवले जातात. हे सगळं बंपक आहे. आणि त्याच्यातून जी एक व्हिडिओ समोर आलाय, ओबीसींच्या काही पोरांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय. एका पुलाखाली कुठंतरी यांच्याच गाड्यातले लोक खाली उतरतात, एक जण पुढे जाऊन फटाक्यांची लढ लावतोय, बाकीचे कुठतरी ते हार त्याच्या गाड्यात टाकताय, सत्कार करताय, तेच लोक गाड्या धाकले की पुन्हा आपापल्या गाड्यात बसताय आणि त्या गाड्यात दाखण्याचं काम करताय. म्हणजे याच्यासोबत 25-30 गाड्यामधले म्हणजे 100-125 लोक असतात, तेच लोक सत्कार करायला त्या भागात स्टंट करण्याचा प्रयत्न करताय. परंतु काय होतंय, यांची फेक मीडिया जास्त असल्यामुळे वातावरण निर्मिती करण्यासाठी यांना सोपं जातं. परंतु दूध का दूध पाणी का पाणी एक दिवस होत असतं. त्यातूनच त्याचा फेक व्हिडिओ काल व्हायरल झालाय आणि ते राज्यातील जनतेने जाणीवपूर्वक बघितला पाहिजे. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.